हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, आज आपण आलो आहोत आपल्या सगळ्यांचाच लाडका महाराष्ट्राचा फेवरेट राणादा म्हणजेच हार्दिक जोशीच्या घरी. आणि आज हार्दिक जोशीची रिअल फॅमिली आपल्यासोबत आहे. आपण एरवी रील फॅमिली बघतो. कसा आहेस हार्दिक आणि पूर्ण फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त एकदम फर्स्ट क्लास. मस्त मस्त, खूप छान. आणि थँक्यू सो मच, तुम्ही घरी आलात बाप्पाच्या दर्शनासाठी. म्हणजे तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना आमच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेता येईल. थँक्यू सो मच. बरं, फॅमिलीची ओळख करून दे प्रेक्षकांना, कोण कोण आहेत सांगशील? हो, ही माझी आई आहे, माझे वडील, त्यानंतर माझी मावशी आणि माझ्या मावशीचे मिस्टर आहेत, आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे नायशा, ही तिची मैत्रीण आहे लावण्या. आणि यंदाचं 40वं वर्ष आहे आणि या वर्षात आमच्या घरात एक स्पेशल गेस्ट पण आहे आणि एक फॅमिली मेंबर पण आहे. खरं तर गेस्ट नाही म्हणता येणार, फॅमिली मेंबरच आहे. तर ही म्हणजे स्नूपी आमची, तर ही सुद्धा आमची एक फॅमिली मेंबर आहे आता. बरं, गणपती बाप्पा तुमचा छान दिसतोय, असं सुंदरसं साडीचं डेकोरेशन करण्यात आलं आहे. काय सांगशील, मूर्ती कोणी चूज केली, डेकोरेशन कोणी कोणी केलं आहे? नाही, मूर्ती खरं तर आमची एक ठरलेली असते, ही वरदस्त म्हणून बैठक आहे, ती बैठक ठरलेली असते, ती पारंपरिक पद्धतीने चालू आहे. त्यानंतर डेकोरेशन म्हणजे मुळात मग लहानपणापासून आम्ही बघतोय घरामध्ये, कारण की आता 40वं वर्ष म्हणजे आधीपासून गणपती आहे. त्याच्यानंतर आईने एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली होती. पण मुळात गणपतीला सुटसुटीत ठेवावं असं वाटतं, कारण की 5 दिवस किंवा कोणाकडे 1.5 दिवस असेल, कोणाकडे 5 दिवस असेल, कोणाकडे 7 दिवस, 6 दिवस, 10 दिवस. तो बाप्पा हे 10 ते 11 दिवस जे आहेत ते वर्षातले काढून तो आपल्यासाठी आपल्याकडे येतो. तर मला असं वाटतं की त्याला बंदिस्त ठेवण्यापेक्षा थोडं मोकळं ठेवलेलं चांगलं. म्हणून कायम नेहमी आमच्याकडे मोकळं असं डेकोरेशन असतं, की जेणेकरून सगळं पूजा व्यवस्थित होईल. म्हणजे कोणीही आलं आपल्या घरात तर कधी कधी काय होतं की आपण हार नाही घालू शकत, पण आता मोकळं असेल तर व्यवस्थित हार घालू शकतात, व्यवस्थित पूजा करू शकतात. त्यामुळे एक साधंसं असं मोकळं, की त्याला पण एक मोकळेपणा वाटू देत, त्यालाही 5 दिवस आराम करू देत, म्हणून असं मोकळं साधं एक डेकोरेशन केलं असतं. बरं, मला आईला विचारायला आवडेल की ते म्हणजे राणादाला आम्ही पाहिले की 21 मोदक असेच खातो, घरात किती मोदक खातो तो? नाही, तसं तो इतके मोदक खात नाहीत, पण आता त्या सिरियलमध्ये त्याला खावं लागत होतं, कारण तो पैलवानच दाखवला होता. इथे पैलवान नाही, हा माझा मुलगा आहे, त्यामुळे त्याची काळजी घेऊन आम्ही 2-4 तर खातो. असे बरेच खातो असं, म्हणजे असं काही नाही. बनवतो का, बनवताना मदत? नाही ते डिपार्टमेंटच नव्हतं. म्हणजे दिवाळीमध्ये वगैरे मी मदत करतो आईला, म्हणजे चकली वगैरे काय असेल तर. पण म्हणजे घरी असलो की आता तर 6 वर्ष तर बाहेरच होतो, पण हे जेवणाच्या बाबतीत किचन डिपार्टमेंट नाही आपलं नाही, त्यामुळे तिकडे जायचं नाही. बाकी हां, म्हणजे मी ताक चांगलं करू शकतो, लिंबू सरबत चांगलं करू शकतो, चहा चांगला करू शकतो, भात लावू शकतो, याच्या व्यतिरिक्त मी काही नाही करू शकत. वा, छान छान. बरं, मी तर खरं तर पहिल्यांदाच भेटते आहे तुझ्या फॅमिलीला, तर मला एक प्रश्न विचारायला आवडेल. जेव्हा राणादा या भूमिकेविषयी तू सगळ्यांना सांगितलं असतील, काय वाटलं होतं तुमच्या सगळ्या फॅमिलीला? तुम्हाला काय वाटलं? ते आम्हाला बघून खूपच चांगलं वाटलं आणि अभिमान पण वाटतो. किती छोटं छान. तर काय सांगाल, आई म्हणून तुम्हाला किती आजचा प्राऊड मोमेंट होती आईसाठी? तसा हार्दिक हा स्वभावाने खूपच छानच आहे, आणि त्या राणा ही पण भूमिका इतकी सुंदर त्याने केलेली आहे, आणि तो अक्षरशः महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये इतका लाडका आहे, हे बघून कोणत्याही आईला तर अभिमान वाटणारच. तो तर अभिमान आहे, आणि तो एक माणूस म्हणून सुद्धा तसाच आहे जसा सिरियलमध्ये दाखवला. त्यामुळे मला खूपच त्याचा अभिमान आहे मुलगा. बरं, या 2 चिमुकल्या इथे आहेत. काय तुम्ही काकाबद्दल काय सांगाल? तुम्ही काकाला बघता टीव्हीवरती? तू सांग. कसं वाटतं काकाचे अभिनय? काय मस्त म्हणा. मस्त. मस्त. बरं, काय सांगशील, म्हणजे तुम्हालाच आता विचारायचं आहे, म्हणजे सून म्हणून तीच घरी येते जी राणाची अंजली होती, काय तिच्याबद्दल काय सांगाल? तिच्याबद्दल असं सांगायचं असं आहे तर ती चांगली, म्हणजे मला तर ती आवडतच होती आधीपासून, असं म्हणजे वाटायचं. पण आता योगायोग तसा झाला आणि तशी येते. हो, म्हणजे खरं तर विचारला मी मम्मीमुळेच. मम्मीने मला विचारलं की आता रे लग्नाचा विचार करत असेल, जरा एकदा तिच्याशी बोलून बघ. तर म्हटलं कसं बोलू, असं कसं बोलणार, ती मैत्रीण आहे माझी, आणि को आर्टिस्ट आहे, म्हटलं माहिती आहे, तर एकदा बोलून बघ ना. आता म्हटलं लग्नाचं वय झालं तर कोणी बघितलं असेल तर तू सांग. मम्मीमुळे जोडलेलं. हो, खरी गोष्ट आहे. म्हणजे मग मी तिला विचारलं की असं असं आहे, माझ्या घरातल्यांची पण इच्छा आहे, तर तू विचार करते का, आपण 5 वर्षात एकमेकांना ओळखतोय. तर मग ते डिसेंबरमध्ये मी तिला विचारलं या आता मागच्या. त्याच्यानंतर 4 महिन्यांनी उत्तर आलं मला, 4 ते 5 महिने, की हो बाबा ठीक आहे, आम्ही तयार आहोत विचार केला म्हणून. त्यामुळे आमच्यामध्ये त्याची बॉन्डिंग चांगली होती. त्यानंतर
आई बोलल्या तर आहेच वय निघाले एकदा विचारून बघ तिला. मग ते आता म्हटलं बाहेर आपण दुसरीकडे बघू. आता काय असं- नाही म्हणजे यावर्षी तसंही लग्न पण- करायचं हा, होतं म्हणजे- त्याचं. आणि एक सर्टन पॉइंट येतो की जिथे काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो. मग तर त्याला मी म्हटलं तू स्वतःच्या आवडीची असेल तर कर, नाही तर मग आम्ही बघतो. तो मला म्हणाला मम्मी मग तुझं काय म्हणतंय. म्हटलं तर म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं एकदा अक्षयला आणि मुली बघायला माझ्याकडे वेळ नसतं कारण मी शूटिंगसाठी बाहेर असतो, त्यामुळे ते तर बघायला मी आलोच नसतो. म्हणजे काय ते शेवटी हीच बघणार होती. विचारून बघू आपण. ती हो म्हणाली तर नाही तर मग आम्हाला भरपूर पत्रिका येतातच आहेत रोज व्हॉट्सॲपवरती. कोण नाशिकमध्ये होता तर मला वाटतं बहुतेक नाशिकमधून फोन यायचे की असे असे आहेत. तर म्हटलं मग कारण खूप आहेत म्हणजे आमच्या रिलेशन्समध्ये असणारे खूप लोक नाशिक या भागात आहेत, कारण गाव आमचं बोईसर आहे, त्यामुळे तो पट्टा एक तिथून येतो प्लस या बाजूला पण त्यामुळे आणि झालं तर एकदम वेगळंच झालं. आता पुणेकर असं झालं. हो. बरं, म्हणजे आम्हाला अगोदर वाटलेली की लव्ह मॅरेज आहे, पण हे खरं तर अरेंज मॅरेज आहे. खरंच आरत्यांचा किस्सा गणपतींमध्ये काय असा आरत्या पाठांतर असतात सर्वांना की फक्त जयदेव जयदेव? नाही आरत्यांचा किस्सा म्हणजे असं असतं की घरात आता पारंपरिक पद्धतीने आणि जे आधीपासून आहे त्याप्रमाणे असतं. म्हणजे जेवणही सगळं सोहळ्यातलं असतं. म्हणजे मम्मी सकाळी लवकर उठते, आंघोळ करून सगळं करून, म्हणजे किचनमध्ये आम्हाला आंघोळीच्या आधी एंट्री नसते. तुला काय पाहिजे बाहेर तिकडून थांब, मग इथे लोडबोड करायची नाही आंघोळीच्या आधी. म्हणजे इतपत आमचं सगळं ते जपलेलं असतं. आणि आरत्यांचे किस्से म्हणजे की पहिले तर आपण घरातल्या घरात करायचो, पण जसे मोठे झालो तसं मित्रपरिवार वाढत गेला. मित्रपरिवार म्हणजे एक दिवस असतो जो मित्रांचा असतो, मग त्याच्यामध्ये आपली लोडबोड नाही. मग घरातले कोणी नाही, सगळे ते पुढे असतात, त्यांच्या आरती चालू असतात. जेव्हा तास ते 1.5 तासभर वगैरे आरती चालू असते, मग तो जयघोष चालू असतो आणि म्हणजे ती एक मजा असते. त्यामुळे आरत्यांचे किस्से तर होतेच. म्हणजे पूर्वी आधी अंटरव्ह्यूला राहायचो आम्ही, तेव्हा दादरमधलेच सगळे मित्र, शाळा तिकडची, कॉलेज तिकडचं. आता कालांतराने ठाण्यात राहायला आलो, पण आता सगळे नोकरीला जायला लागलेत सगळे, किंवा कोण आउट ऑफ इंडिया आहेत, कामासाठी दुसऱ्या ठिकाणी आहेत. पण तरी जर वेळ असेल तर सगळे येतात आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. त्यामुळे तो एक दिवस त्यांचा. उघड विचारायचं राहून गेलं ते म्हणजे अक्षय येऊन गेली आहे की येणार आहे? तिच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे मग तिचा मुंबईतला फार असा अनुभव नाही आहे. पण ती म्हणाली की यावेळेला मी मुंबईतले गणपती बघायला येणार आहे. सो बघूया आता ती कधी येते, कारण की माझा 5 दिवस गणपती आहे. सो ती म्हणाली की 5 दिवसामध्ये कधीतरी मी येऊन जाईन. सो येईल ती नक्की. म्हणजे नक्की हे दोघं जण जाणार आहेत आणि ह्यांच्या मागे आमचा कॅमेरा नक्कीच असेल. ओके, आता सर्वात लास्ट म्हणजे एकत्र एखादं गाणं किंवा बाप्पाचं काहीतरी होऊन जाऊ देत. एकत्र गाणं हो. हे अवघड गोष्ट आहे. म्हणजे कुस्ती घ्यायला सांगितलं असतं तर मी खेळलो असतो आता, पण गाणं वगैरे गाता येत नाही. देव तुझ्या दारी आलो गुणगान गाया, तुझ्या विना जन्म जाई वाया, देवा उद्धार कराया, वाळाची माया तुझी समिंदराची माया, मोर्या 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 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.